नमस्कार. ज्ञानायू आरोग्यालयामध्ये आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत अशी 5 योगासने आणि प्राणायाम जे तुम्हाला दिवसभर उत्साही आणि पचनसंस्थेला निरोगी ठेवण्यास मदत करतील. मलासन दोन्ही पायांमध्ये खांद्या इतके अंतर ठेवून उभे राहा. हळूहळू गुडघ्यात वाकून खाली बसा, जसे आपण भारतीय पद्धतीच्या शौचालयात बसतो. दोन्ही हातांचे कोपर गुडघ्यांच्या आतल्या बाजूला ठेवा आणि हात नमस्कार स्थितीत जोडा. काही वेळ या स्थितीत स्थिर बसून राहा. याच स्थितीत बसून घोट घोट करत 1 ग्लास कोमट पाणी प्या. टीप: टाचा जमिनीला टेकलेल्या असाव्या. पवन मुक्तासन जमिनीवर पाठीवर सरळ झोपा. श्वास सोडत दोन्ही पाय गुडघ्यात दुमरून छातीजवळ आणा. हातांच्या बोटांची गुंफण करून दोन्ही हातांनी गुडघ्यांना घट्ट पकडा. श्वास सोडत डोके वर उचलून हनुवटी गुडघ्याला टेकवण्याचा प्रयत्न करा. काही सेकंद या स्थितीत राहून पुन्हा मूळ स्थितीत या. पुढील आसन आहे भुजंगासन. पोटावर पालथे झोपा. कपाळ जमिनीला टेकवा. दोन्ही हात खांद्यांच्या रेषेत शरीराच्या जवळ ठेवा. श्वास घेत हळूहळू डोके, मान आणि छाती नाभीपर्यंत वर उचला. आकाशाकडे बघण्याचा प्रयत्न करा आणि कोपर थोडे दुमडलेले ठेवा. श्वास सोडत हळूहळू खाली या. दंडासनात बसून दोन्ही पाय गुडघ्यात दुमडा आणि पावलांवर बसा. पायांचे अंगठे एकमेकांना स्पर्श करतील आणि टाचा बाहेरच्या बाजूला राहतील. अशा बेतात नितंब टाचांच्या मध्ये ठेवा. पाठीचा कणा ताठ ठेवून दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा. नजर समोर स्थिर ठेवा किंवा डोळे मिटून संथ श्वासोच्छ्वास करा. जेवणानंतर 5 ते 10 मिनिटे या स्थितीत बस. वज्रासन किंवा पद्मासनात ताठ बसा. डोळे मिटून घ्या. एक दीर्घ श्वास आत घ्या. आता पोटाच्या स्नायूंचा वापर करून जोराने श्वास नाकावाटे बाहेर सोडा. श्वास सोडताना पोट आतल्या बाजूला ओढले गेले पाहिजे. श्वास आपोआप आत घेतला जाईल. तुम्ही फक्त श्वास सोडण्यावर लक्ष केंद्रित करा. ताठ बसा. डावा हात गुडघ्यावर ज्ञानमुद्रेत ठेवा. उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने श्वास आत घ्या. आता अनामिकेने डावी नाकपुडी बंद करा आणि काही वेळ श्वास रोखून ठेवा. नंतर उजव्या नाकपुडीने श्वास बाहेर सोडा. आता उजव्या नाकपुडीने श्वास घ्या आणि डाव्या नाकपुडीने सोडा. हे 1 चक्र झाले. असे 5 ते 7 वेळा करा. महत्त्वाच्या सूचना. योगाभ्यास नेहमी रिकाम्या पोटी किंवा जेवणानंतर 3 ते 4 तासांनी करावा. आसने करताना श्वास रोखू नका. हालचालींनुसार संथ श्वासोच्छ्वास सुरू ठेवा. स्वतःच्या क्षमतेनुसारच सराव करा. शरीरावर अवाजवी ताण देऊ नका. सराव हवेशीर जागी आणि योगा मॅट किंवा सतरंजीवरच करावा. पूर्ण लाभासाठी सरावामध्ये नियमितता आणि संयम ठेवा. धन्यवाद.